ओम साई राम। श्री साई भक्त दासगणु महाराज इनका जन्म 6 जनवरी 1868 पौष शुद्ध एकादशी शके 1789 में हुआ था। कोंकण के कोतवड़े जिला रत्नागिरी यहाँ सहस्त्रबुद्धे नाम का घराना था। महाराष्ट्र के अहमदनगर जिले में मामलेदार की नौकरी किया करते थे। श्री एकनाथ और सरस्वती ये दासगणु महाराज के दादा दादी थे। श्री दत्तात्रेय और सावित्री यह उनके माता पिता। अकोलनेर यहाँ उनके दादा के गांव जिनका दाभोलकर नाम था। उनके यहाँ सूर्योदय के समय दासगणु महाराज का जन्म हुआ था, इसीलिए उनका बचपन में नारायण नाम रखा था। बाद में दासगणु महाराज के दादाजी ने कहा था, इसका कान और पेट गणपति की तरह दिखता है, इसे हम गणेश नाम से पुकारेंगे। यही नाम आगे जाके गणु हुआ। दासगणु महाराज के हाथों भक्त लीलामृत, भक्तिसार अमृत, भाव दीपिका, शंकराचार्य चरित्र, शिर्डी माझे पंढरपूर आरती, संत कथामृत, साई स्तवन मंजिरी, गुरु चरित्र सारामृत ग्रंथ, यह सभी रचनाएं लिखी गई है। श्री साई बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी इनकी ओर से संत कवि श्री दासगणु महाराज की जयंती के अवसर पर श्री साई स्तवन मंजिरी पठन कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में शिरडी ग्रामस्थ के साथ साई भक्तों ने सहभाग लिया। एक साचे अवतरणे भुवरी होता त्याचे भेद होती अनेक, जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात। तेथील वारी टिके हे ध्यानात एकाग्रसाद करावा। हे साईनाथ सद्गुरु तूच माझा कल्पतरू, वातीचे भव्य तारू तूच असुचे निश्चय। तू कामधेनू चिंतामणी, तू ज्ञान नदीचा वासरमणी, तू सद्गुणांची भव्य खाणी अथवा सोपान स्वर्गीचा। हे पुण्यवंता परम पावना, हे शांती मूर्ती आनंद घना, हे चित्स्वरूपा परिपूर्णा, हे वेदरहिता ज्ञान सिंधो, हे विज्ञान मूर्ती नरोत्तमा, हे क्षमा शांतीचा निवासधामा, हे भक्तजनांच्या विश्रामा प्रसिद्ध प्रसिद्ध मजपदी। तूच सद्गुरु मच्छिंदर, तूच महात्मा गालंबर, तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ। तू सबोधरा सावता, तू रामला सर्वदा, तू दुबारा साईनाथा, तू सदा भारी प्रभू। या आपल्या अवताराची परी आहे अनंतसाची, कोण आपला जातीची होऊन देता कोणाची, कोणी आपला म्हणते अमर, कोणी म्हणते राम म्हण। ऐसे कृष्णा समान लीला आपण मांडली, श्री कृष्णाला होऊन नाना प्रकारे जय। कोणी म्हणाले भूषण, कोणी म्हणाले गुलाबी, विधुराम म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेम, अर्जुन म्हणे ज्ञाननिधी। ऐसे गुरुवा आपणासी, हे ज्ञाता मानसी, योग्यमाने दृष्टयसी, वेदे तुम्हा म्हणसी। वशित आपले व्यक्तिस्थान, विंध्यावापुर अस्ति गान, भाग्याच्या रामापुर यवनमध्ये भागब्रह्मा। ऐसी अगणित उपासना पाहुनी आपली दयाघना, निश्चय होता आमच्या की आपण हिंदू म्हणवे। परिभेद हे व्यावहारिक प्रथम संवत्सरासी पूर्ण आला निश्चयसी, सनक सनक संवंदनाचा मागून मारत तुपर ध्रुव प्रल्हाद गुरुवर शबरींग वायुमन गुरुवर भूमिका। ऐसे भूतावरी प्रत्येक शतकामाधारी पूर्ण आला वचावरी देवरण्या असती। या शास्त्रात संत प्रबोधक शिर्डी गॅझेटियर श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दीपर्यंत संपूर्ण माहिती। ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही। बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे। श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी, तारखेनिशी यात आलेली आहे। उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे। अभ्यासकांसाठी
हा संदर्भ ग्रंथ ठरावा. विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे. शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 99 22 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा.